त्या सगळ्यांना वंदन करून इथे उपस्थित असलेले बापू भुजबळ, ईश्वर बाळगोते, बाळासाहेब कर्डक, सुभाष राऊत, सत्तर मुंडे, कैलासराव दळे, मुकुंद सपकाळ, दशरथ महाजन, देवीदास महाजन, विजय महाजन, गुलाब वाघ, मुकुंद सोनटक्के, शंकरराव लिंगे, अनिल निकम, अनिल महाजन, उद्धव माळी, वसंत पाटील, सतीश महाजन, शालिग्राम महाकर, कृष्णा माळी, माझ्या सर्व बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, काही दिवसापूर्वी सगळी मंडळी माझ्याकडे आले आणि म्हणाले की आम्हाला मेळावा घ्यायचा आहे. मी त्यांना सांगितलं ऊन खूप आहे पण आम्ही आणू, ठीक आहे. आणि त्यासाठी जे बाळासाहेब कर्डक, वसंत पाटील, सतीश महाजन, शालिग्राम महाळकर, कृष्णा माळे अशा अनेकांनी जे आहेत प्रयत्न केले, सगळ्यांचे नाव मी सांगत नाही, आणि जागृती करण्याचा प्रयत्न केला. एक तुम्हाला सांगू इच्छितो की महात्मा ज्योतिराव फुले, महात्मा फुले समता परिषद माळी समाजाची फक्त नाही, मगाशी सांगितल्याप्रमाणे ती ओबीसी, भटक्या विमुक्त, बलुतेदार सगळ्यांच्या, अगदी ज्यांचं नाव वारंवार आपण घेतलं ते बाळासाहेब कर्डक, हे दलित, ईश्वर बाळगोते, तेली, हे मुंडे आपल्या समोर बोलले, वंजारी समाज, असे अनेक आहेत. काल सगळा कदाचित सगळे चेहरे पण वेगवेगळे आहेत, मुस्लिम सुद्धा आहे. आता एक आहे माळी समाज जरा जास्त आहे, किंबहुना ओबीसी समाजामध्ये महाराष्ट्राभर नव्हे देशभर आपल्याला सापडतात. नाव वेगवेगळे असतात, कुठे कुशवाहा दलामध्ये, कुठे मौर्य म्हणते, कुठा समाज. पण मगाशी आपण सांगितलं की बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की हा समाज जो आहे हा मोठा हत्ती आहे, हत्ती आहे, तो जो बसलाय तो लवकर उठायला. मी तर शिवसेना सोडली 1990 मध्ये, तेव्हापासून ओबीसी मंडल आहे, सगळे दगड खाली, सगळं झालं. तुम्हाला माहिती आहे, हल्ले झालेलं घरावर सगळं काही सोचतात. आणि सामाजिक काम हातात घेऊन तो काम करतो, त्याला खूप त्रास सहन करावाच लागतो. तो समाजात त्रास सहन करावा लागतो, तो राजकारणात सहन करावा लागतो, अनेक ठिकाणी जे आहेत त्याला ठेचा लागतात सामाजिक काम करणाऱ्या कार्यकर्त्यावर. आणि तो म्हणतो नाही नाही सगळे समाज आमचे आहेत, अमुक आहे, ठीक आहे, त्याचं बरोबर. पण मी जेव्हा पाहिलं की ओबीसी समाज एवढा 54% आहे, परंतु तो एवढा मागास आहे. ओबीसी म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये सगळे आले, बलुतेदार आणि तुमचे काय म्हणतात भटके मुक्त, सगळे त्याच्यामध्ये ओबीसी का म्हटलं की ते सगळ्या हा फार. आणि म्हणून म्हटलं नाही यांच्यासाठी काम करायचं. काही लोकांना वाटलं की काय होता मंत्रिमंडळात जायचं आहे म्हणून मेळावा घेतो का, त्या सगळ्या मंडळींना सांगायचं महाराष्ट्रात प्रचंड मेळावे झाले, 5-5 लाखाचे सुद्धा अनेक ठिकाणी. पण दिल्लीमध्ये केवळ महात्मा ज्योतिराव फुल्यांचं नाव घेऊन अख्खं रामलीला मैदान समता परिषदेने ठरवलं. आणि संपूर्ण देशातून, राजस्थान असेल, बिहार असेल, यूपी असेल, हरियाणा, सगळीकडून जे आहेत लोक आले होते. सगळीकडे जागृती झाली. अनेक ठिकाणी आमचे खासदार निवडून आले, बिहारमध्ये खासदार निवडून आले, एक तर मंत्रिमंडळात सुद्धा गेले होते.
त्यावेळेलाही मंत्री होतो, त्यावेळेला काय पाहिजे होतं. आणि मगाशी सांगितलं की ज्या वेळेला बीड मध्ये हल्ले झाले तेवढं सुभाष राऊत यांचं हॉटेल जळालं ते तर आहेच, परंतु जयदत्त क्षीरसागर माजी मंत्री, संदीप क्षीरसागर आमदार, शरद पवार साहेब सगळे एकत्र राहतात, वेगवेगळे पक्ष. त्यांच्या समोरच्या सगळ्या गाड्या पेटवल्या. जयदत्त क्षीरसागर यांची आई 2 का 3 वेळा खासदार होत्या, काकू म्हणायच्या. त्यामुळे मोठा वाडा आणि मोठी भिंत 10 फुटाची. आणि ज्या काही आगी लागल्या आणि धूर झाला, आतमध्ये असलेली कच्ची बच्ची लेकरं जे आहेत सफोकेशन व्हायला, जीव जातोय की काय अशी परिस्थिती त्यांच्या. बाहेर पडता येत नाही कारण आगीचे लोळ उठलेले आहेत. अशा वेळेला नमाजला चाललेले जे 4-5 मुस्लिम बांधव होते त्यांनी वेळे अण्णा के घर को क्या होगा, आणि त्यांनी फोन केला, कोणी भेटे ना. त्यांचाच एक जो आहे घराचा जो योगेश क्षीरसागर, पोस्ट ग्रॅज्युएट डॉक्टर, त्यांची बायको पण पोस्ट ग्रॅज्युएट डॉक्टर. त्यांना शेवटी फोन लावला. त्यांनी सांगितलं आम्हाला वाचवा, मुलं तर जगते असं वाटत नाही, ते आगीतून बाहेर येता येत नाही, पाठीमागे भिंतीवरून बाहेर जात आहेत. नमाज न जाता त्या 5 मुस्लिम बांधवांनी त्या भिंतीकडे मागून गेले, एकावर एक गोंधळ केला, त्या भिंतीवर चढले, इकडून खुर्चीवर खुर्ची उभी करून महिला उभ्या राहिल्या आणि त्यांनी त्या मुलांना वरती घेतलं केलं आणि त्या मुस्लिम बांधवांनी त्या लहान कच्च्या बच्चांना उचलून वरती घेऊन पलीकडे नेलं आणि आपल्या घरी नेऊन ठेवलं. जर त्यांनी ते केलं नसतं तर जयदत्त क्षीरसागर यांच्या घरातल्या मुलांचं काय झालं. संस्था झाली. संदीप क्षीरसागर शरद पवारांचं ऑफिस 2 माळ्याचं का 3 माळ्याचं मी स्वतः पाहिलं, पूर्ण झालं. आमदार कोण ते प्रकाश सोळंके, त्यांच्या घरी तीच परिस्थिती. 2 दरवाजे त्यांच्या बंगल्याचा, सगळं तोडफोड, सगळं ऑफिस झालं. हे स्वतः मी पाहिलं. हा तर सुभाष राऊत माझ्या ऑफिस मध्ये मंत्रालयात बसला होता आणि टीव्ही चालू होता. आम्ही मोटारे बघ काय झालं काय झालं काय झालं हे काय झालं. आणि मग मी म्हटलं बघ, तिथून मी फोन केला एसपीला, हे जे काही चाललंय ना ह्या हॉटेलवर सुद्धा येतील, तिकडे संरक्षण द्या. पोलीस सुद्धा संरक्षण आलं. शेवटी हा निघाला आणि वाटेत मी बघतो टीव्हीवर सगळं जळालं. राख रांगोळी म्हणजे काय ते मला त्या दिवशी कळलं. मग दुसऱ्या दिवशी मी गेलो, म्हणजे काय झालं प्रत्यक्ष पाहिलं. आणि तिथून मग नंतर मग मी प्रेस घेतली आणि सांगितलं आता मी शांत बसणार. आणि मग हे मुंडे आणि सगळी जी मंडळी जी आहे तिकडे करात मंडळी, सगळी मंडळी, अनेक आमचे धनगर समाजाचे जे आहेत ती सगळी मंडळी सगळी एकत्र झाली. आणि मग त्यांनी ठरवलं नाही मिळावं माझ्याकडे. मी राजीनामा दिला आणि म्हटलं मला सरकारच्या विरुद्ध बोलावं लागेल. मंत्रिपदाचा राजीनामा दिला. 16 तारखेला आणि 17 तारखेला आंबडचा लाखो लोकांचा मेळावा. मग बीडला झाला, मग हिंगोलीला झाला, मग नगरला झाला, अनेक ठिकाणी. मला त्यांना सांगायचं ज्यांनी जे होतात ना हे मंत्रिमंडळ जाण्यासाठी, अरे छगन भुजबळ नाम ही काफी है. असो माहिती जी आहेत आपल्याला मिळाली पाहिजे, काय चाललंय समजलं पाहिजे, म्हणून मी ते आलोय. ओबीसी घटकांची लढाई, आरक्षणाची लढाई संपलेली नाही.
महाराष्ट्राला देशभरामध्ये पुरोगामी म्हटलं जातं. महात्मा ज्योतिराव फुलांपासून सावित्रीबाई फुले, शाहू महाराज, आंबेडकरांपर्यंत आणि पुढे सगळेचे आमचे राहिल्याबाई सगळ्यांची नाव परत परत घेत आहे. या सगळ्यांनी जे काही केलं ना, म्हणून त्यांना पुरोगामी आपण म्हणतो आहोत. ज्या वेळा दलित समाजांना जनावरांसारखं वागवलं जात होतं, स्त्रियांना शूद्राहुनी अतिशूद्र अशी वागणूक मिळते असं महात्मा ज्योतिराव फुल्यांनी लिहून ठेवलं. अशी स्त्रियांची परिस्थिती. ब्राह्मणांच्या मुलींना सुद्धा शिकण्यापासून बंदी होती. आणि मग या दोघांनी ठरवलं, फुले दाम्पत्य, दलितांना शिकवायचं, मुलींना शिकवायचं, सगळ्यांना सुसंस्कृत करायचं, सुशिक्षित करायचं. जोपर्यंत त्यांना शिकवत नाही तोपर्यंत ते उभे राहणार. जनावरांसारखी, माणसासारखी माणसं जनावरांसारखी पाणी सुद्धा त्यांना प्यायला देणार नाही. शिक्षणापासून वंचित ठेवणार, अंधश्रद्धेच्या गर्तेत त्यांना टाकणार. आणि मग आरडा झाला समतेचा स्वरूप. आपल्या सगळ्यांना ती कल्पना आहे. 1848 ला पेड्यांच्या वाड्यामध्ये मुलींची शाळा सुरू केली. सावित्रीबाई फुले यांना स्वतः शिकवलं. सावित्रीबाई फुल्यांनी पहिली शिक्षिका झाली, मुख्याध्यापिका सुद्धा झाली. पहिल्या वर्गात पहिल्या दिवशी 6 मुली आल्या. 6च्या 6 ब्राह्मण समाजाच्या होत्या. हळूहळू वाढलं. आणि त्यावेळेला आपण फक्त ब्राह्मण ना, तुमचे आमचे सुद्धा हल्ले करायला लागले. त्या शाळेवर दगडा मारायला लागले, मारामारी करायला लागले, काठ्या घेऊन उभे राहिले. त्यावेळेला लहुजी वस्ताद साळवे आणि रामबा महार हे दोघे तालमीतले गडी घेऊन आणि लाठा घेऊन उभे राहिले. म्हणजे कोण यांना दगडा मारतात, शाळा बंद करतात, आम्ही पाहतो. माणसं कदाचित अशिक्षित होती पण सुसंस्कृत होती. त्यांना कळत होतं की महात्मा ज्योतिराव फुले काय करताय. सावित्रीबाई फुले त्यांचे आपल्यावर उपकार रामबा महाराजांचे सुद्धा आणि लहुजी साळवेंचे सुद्धा अतिशय मातंग समज लहुजी साळवे. पण तेवढंच नाही, तेवढं ब्राह्मणांना सुद्धा दोष देऊन कसं चालेल. भिड्यांच्या वाड्यामध्ये शाळा सुरू झाली तो भिडे ब्राह्मण ना. चळवळीला तात्यासाहेब भिडे, अण्णासाहेब चिपळूणकर, सदाशिवराव गोवंडे, मोरो विठ्ठल वाळवेकर, भवाळकर, फरांजपे यांनी महात्मा ज्योतिराव फुल्यांना मदत केली. ब्राह्मण होते. विरोध करणारे सुद्धा कर्कट ब्राह्मण होते, आमचे लोक सुद्धा होते. त्यामुळे सुसंस्कृत आणि सुशिक्षित, माझ्या मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, सगळे सुशिक्षित हे सुसंस्कृत नसतात. शिकला, खूप शिकला, खूप शिकला म्हणून तो काही सुसंस्कृत होता. एखादा अशिक्षित माणूस सुद्धा आहे ना, लहुजी साळवे सारखा, त्याला मी म्हणेन की हा सुसंस्कृत आहे. त्याला कळतं ते काय करत. सावित्रीबाईंना मदत करायला फातिमा शेख आल्या, धनुष्यबाईजी मांग आला, दुराजबाईजी चांभा आला. या सगळ्यांनी शिक्षकांची शिकवायला सुरुवात केली. सत्यशोधी समाजाची स्थापना. एक लक्षात घ्या, महात्मा ज्योतिराव फुलेंना काही काम धंदा नव्हता म्हणून ते सगळं करत होता अशाला भाग. महात्मा ज्योतिराव फुले हे मोठे उद्योजक होते. पुण्याच्या वाड्यामध्ये इंग्लिश मध्ये लिहिलेलं मृत्यूपत्र आहे, ते रायटिंग त्यांचं जाऊन पहा. मोडीमध्ये सुद्धा लिहिलेलं आहे, ते जाऊन पहा. त्यांची एक कंपनी होती, पुणा कन्स्ट्रक्शन कंपनी, पुणे कमर्शियल अँड कन्स्ट्रक्शन कंपनी. डॅम्स बांधले, कालवे बांधले,
कात्रजचा घाट बोगदा बांधला त्यांच्या सहकारांनी. मुंबईचं जे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सुद्धा बांधलं. टाइम्स ऑफ इंडियाची बिल्डिंग बांधली त्यांच्या सहकार्याने बांधली. आणि एक वर्ष असं होतं महात्मा ज्योतिराव फुलेंच्या कंपनीचं बॅलन्स शीट ही टाटाच्या बॅलन्स शीट पेक्षा मोठी होती. पण हा सगळा पैसा जो आहे हा सगळा पैसा त्यांनी समाजासाठी खर्च केला. सगळा पैसा ज्या वेळेला धरण बांधलं पुण्याला ठळक पावसाळ्यात पाणी आलं लोक म्हणले हे शिळं पाणी आहे त्यांनी शेती नाही करायची. महात्मा ज्योतिराव फुलेंनी स्वतः जमीन घेतली शेती केली. एका वर्षात 2, 3, 4 पिकं काढली. अगदी कापूस सुद्धा वेगवेगळ्या कलरचा त्यांनी काढून दाखवला. आणि मग सगळे आता तर पाण्यासाठी किती भांडतो आपण अनेक गोष्टीमध्ये. या देशाचा पहिली युनियन आणि पहिला संप कोणी केला? लोखंडे. रविवारची सुट्टी त्यांच्यामुळे आपल्याला भेटली. रविवारची वगैरे सुट्टी नव्हती बाबा. ग्रामीण वर्तमानपत्र दिन बंधून निघालं. आणि जेव्हा गेले बिचारे आणि सावित्रीबाई गेले सगळे गेले तर त्यांच्या सुनेला खायला पैसे सुद्धा नव्हते. महात्मा ज्योतिराव फुल्यांची जे ना पुस्तकं विकून त्यांनी पोट भरलं आणि शेवटी रस्त्यावर गेल्या आणि पुण्याच्या म्युन्सिपाल्टीने नेलं. काही ठेवलं नाही स्वतः. समाजासाठी करायचं असतं. मगाशी बोलले ना आमचे शेवटचे आमचे नेते एक 2-2, 4-4 गाड्या आणल्या असतात तर किती लोक थोडा खर्च झाला. नाव घेतो एवढं तर करा आपण करायला पाहिजे ना. हम तो आगे बढ़ते हैं तुम लोग पीछे पीछे तुम घर में बैठो आगे बढ़ता है. चला ठीक आहे आता पुढे जाऊया. महात्मा ज्योतिराव फुल्यांचं हे जे समग्र वाङ्मय जे आहे ते आपण वाचलं पाहिजे. निदान कमीत कमी शेतकऱ्याचा असूड आणि गुलामगिरी 2 पुस्तकं तर वाचा. ती गुलामगिरी इंग्रजीमध्ये ट्रान्सलेटेड केल्याने बराक ओबामा जे आले होते अमेरिकेचे अध्यक्ष त्यांना जेव्हा मी ते दिलं ते पुस्तक त्यावेळेला त्यांनी इथून तिथे जी चालली होती निग्रो समाजाची लढाई ज्याला आपण काळे म्हणतो असे ते निग्रो पण ते निग्रो समाज आपण म्हणूया त्यांना. त्या लढाईला महात्मा ज्योतिराव फुल्यांनी इथून सपोर्ट केला. अख्ख्या आशिया खंडातून एकच मनुष्य होता महात्मा ज्योतिराव फुले. त्यांनी ते वाद बघितलं. ते पहिलंच पान कुणाला अर्पण केलं? त्यांना अर्पण केलं त्या लढाला. आणि त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी निर्माण झालं. पत्र आलं सगळं आलं सगळं. पण ही अशी हे जे आहे ना आम्ही मागणी केली त्या फडणवीसांकडे. त्याने ताबडतोब सांगितलं हे ताबडतोब छापून द्या. कारण पहिल्यांदा छापलं त्यावेळेला 1 लाख रुपये 10,000 रुपयाला पुस्तक मिळालं. एवढं मोठं आहे ते पुस्तक. शरद पवार साहेबांच्या वेळेला छापलं गेलं. 10,000 रुपयाला आपण ते घेतलं 1 लाख रुपयाचं आणि सगळ्या हिंदुस्थानात पाठवली. त्याची आपण भाषांतर केली आणि सगळीकडे प्रचार सुरू झाला. आता सुद्धा जे आहे त्या दिवशी मी चंद्रकांत पाटलांबरोबर होतो. त्यांच्याकडे हे काम पुस्तक छापून तयार झालंय. 11 एप्रिलला जे आहे त्या पुस्तकाचं जे अनावरण होणार. सावित्रीबाई फुलेंच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार हा सुद्धा जो आहे देण्यात आलेला. काम त्यांचं मोठं आहे. आता काही लोक जे आहेत माझा काही विरोध नाही. महात्मा ज्योतिराव फुल्यांना हे द्या ते द्या म्हणतात माझा विरोध नाही. भारत रत्न द्या म्हणतात माझा विरोध नाही. पण
माझा प्रश्न असा आहे, महात्मा गांधींना का देत नाही? महात्मा गांधी पण महात्मा आहेत ना, महात्मा ज्योतिराव फुले पण महात्मा आहेत ना. अरे महात्मा मोठा आहे का भारत रत्न मोठा आहे? भारत रत्न किती आहे? महात्मा किती आहे? एक लक्षात ठेवा. म्हणजे तिला मला आनंद आहे, पण महात्मा ज्योतिराव, महात्मा हेच शब्द, क्रांती ज्योती हेच शब्द जे आम्हाला प्राणप्रिय आहे. बाबासाहेब आंबेडकरांना तर भारत रत्न सुद्धा कमी पडते, ते बिनवर्त नाही. कारण त्यांनी लिहिलेलं संविधान जे आहे आज जगामध्ये त्याचा अभ्यास होतो, PhD केली जाते. नवीन देश निर्माण झाला तर ती घटना काय आहे ते वाचली जाते, त्याच्यावर घटना तयार करतात. मोठी माणसं आहे ती जे एक दोन काय याने जे आहे लहान होत नाही बाबांनो, आहेच. कामं चांगली केली आहे, काही कामं जे आहेत या सरकारने केली. मंत्रालयाच्या दाराशीच छत्रपतींची प्रतिमा होती, बाबासाहेब आंबेडकरांची होती, दुसऱ्या दारावर जिजामातेची होती. मी मागणी केली त्यावेळेला, फडणवीस आणि एकनाथराव शिंदे दोघांचं सरकार होतं, आम्ही विरोधी पक्षात होतो. म्हटलं हे करा, त्यांनी सांगितलं ताबडतोब करतो. आणि ताबडतोब त्यांनी मंत्रालयाच्या दारावर महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या मोठ्या प्रतिमा लावल्या. महाज्योतीसाठी सुद्धा त्यांनी निर्माण करून निधीची तरतूद केली. केंद्र सरकारनं ओबीसी आयोगाला संविधानाचा दर्जा दिला. पहिल्यांदाच ओबीसी साठी मंत्रालय सुद्धा आपल्याकडे स्थापन झालं. भिडेवाडासाठी आम्ही 23 वर्ष लढलो, या सरकारनं मदत केली. आणि आता प्रधानमंत्र्यांनी जे आहे भूमिपूजन केलं, कमिशनर सांगताय तिथे 1 मेला भिडेवाडाच्या इथे सावित्रीबाई फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची पहिली मुलींची शाळा तिथे परत उभी राहणार आहे. स्वतः काम पाहून भिडेवाडा त्याच्यासाठी तर पैसे मिळाले, पण महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले जिथे राहत होता तो वाडा आणि पुढे असलेला आमच्या महानगरपालिकेने केलेलं सावित्रीबाई फुले स्मारक ते जोडण्यासाठी 200 कोटी रुपयाची त्याने घोषणा केली. 100 कोटी रुपये तर वितरित सुद्धा झाले, ते सुद्धा काम होत आहे. सावित्रीबाई फुले यांचं जन्मगाव नायगाव. 200 मुलींसाठी NDA राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी 180 कोटी रुपयाची तरतूद झाली. 10 एकर जागा सुद्धा मिळाली. आणखी 133 कोटीचा जो आहे आराखडा नायगावला तयार होतो आहे, ते काम मार्गी लागलं. पण हे सगळं करीत असताना आज आम्ही जो पाहतो आहोत ते काय चाललेलं आहे या आपल्या राज्यामध्ये. पुरोगामी राष्ट्र म्हणतो आपण, पुरोगामी राज्य म्हणतो आपण. सगळ्यांना जगण्याचा अधिकार आहे, नोकरी करण्याचा अधिकार आहे, शिक्षणाचा अधिकार आहे, आरोग्याचा सुद्धा आहे, सगळं. पण आज काही वेळेला जो आहे आपल्याला जे आहे थोडीशी, आता एक आणखीन एक विषय घेतो जो मगाशी सांगितलं त्यांनी. आताच्या जे आहे हे जे आर्थिक आपलं बजेट झालं त्या दिवशी मी उभा राहिलो त्या बजेटवर आणि मी सांगितलं त्यांना, विचारलं त्यांना, हे सगळं करीत असताना जे आहे हे ठरलेलं आहे की सगळ्यांना सारखा समान
न्याय आपण द्यायचा आहे, पण तो मिळत नाही अशी परिस्थिती जी आहे आज निर्माण झालेली आहे आणि मग परत परत भांडावं लागतं. पण तुम्ही उभे राहिले नाही तर ही लढाई आपण कशी लढणार आहोत? तुमचा जर सपोर्ट मिळत नसेल तर ही लढाई कशी लढणार? त्यासाठी मी इथे येतो, तुमच्याकडे बोलतो, तर याच्यासाठीच बोलतो. मगाशी सांगितलं अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ मराठा समाजासाठी 750 कोटी रुपये द्या, त्यांना द्यायलाच पाहिजे, माझा विरोध नाही. माझं म्हणणं एवढंच आहे की आम्हाला सुद्धा ठरलं मंत्रिमंडळामध्ये 2 वेळा मी मंत्री असताना चीफ सेक्रेटरी जे आहेत ते बघतील सगळ्यांना समान न्याय. मग म्हटलं त्यांना जर 750 कोटी जे आहे ओबीसी महामंडळाला 5 कोटी कसे काय? सारथी मराठा समाजासाठी काम करणार त्याला 515 कोटी आहे, महाज्योतीला 325 कोटी का? हे मी कागद आहे माझ्याकडे, पेपर्स आहे. आणि मग परत मी मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटलो आणि त्यांनी सांगितलं काळजी करू नका, जरा सुद्धा अन्याय होऊ देणार नाही. जेवढे पैसे इकडे भेटले तेवढेच पैसे तुम्हाला सुद्धा दिल्याशिवाय राहणार नाही. स्पष्ट शब्द दिला आणि परत त्यांना लेखी दिला. त्यांनी ऑर्डर सुद्धा दिली की सर्व जे आहेत अजितदादांबरोबर आणखी काय त्यांचे जे बजेट करणारे जे काही सेक्रेटरी लोक, एफडी फायनान्स, सगळ्यांची मीटिंग होती. पण हे होतं त्याच्यासाठी जागरूक राहायला, बोलायला पाहिजे. पण लोक घाबरतात. आमदारांना वाटतं की बोललं पाहिजे, परंतु लोक घाबरतात याच्यासाठी की त्यांना परत निवडणुकीला जायचं आहे. ते त्यांना असं वाटतं की तिथे आम्हाला परत दुसरा समाज, मोठा समाज जो त्रास देईल, आम्हाला पाडेल, म्हणून ते गप्प बसताय. कारण माझ्या बाबतीमध्ये तो प्रयोग झाला. मग सांगितलं महाराष्ट्रात कुठेच नाही गेले ते सदरस्त जालन्याचे यांचे सोकॉल्ड लीडर, फक्त एवढ्यात येऊन बसले आणि छगन भुजबळला पाडा, छगन भुजबळला पाडा. कशाला पाडा? लोक सुद्धा तिथे एवढे हुशार एवढ्याचे. ठीक आहे, मताधिक्य कमी झालं, 25-30 हजाराचा लीड शेवटी दिला आणि मला निवडून दिला. पण सगळीकडे होत नाही म्हणून घाबरतात, बोलत नाही. याचं कारण ते आहे. पण बाहेर तर बोला, निदान तुमच्या लीडरला तरी सांगा गप्पू की असं करू नका. नाही पेक्षा ज्या एक दिवशी जे आहे ना हा समाज इतना एवढा जागृत होईल, एवढा जागृत होईल की अन्याय करणाऱ्या सर्व पक्षांपासून तो दुरावा केल्याशिवाय राहणार. माझी खात्री आहे ती वेळ येणार नाही, याच्यासाठी प्रयत्न करणार. सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा आपण भांडतो. आता आणखीन एक निकाल, सगळ्या ग्रामपंचायतीच्या ज्या काहीतरी आता एक आदेश की त्याच्यामध्ये आपल्या ओबीसीच्या जागा कमी होत आहेत. तुम्ही लोकांनी जे आहे आणि ही सगळी यांनी लक्ष द्यायला पाहिजे. ज्या वेळेला मागच्या वेळेला ते भाषा कमिशनची जे आहे गंती सुरू होती त्यावेळेला तुम्ही आणि हे सगळे सुटले. अनेक ठिकाणी 0 ओबीसी म्हणून दिलं गेलं, 0 ओबीसी. मी जेव्हा वाचलं सिन्नरच्या 4 गावामध्ये 0 ओबीसी. कर्डक त्यांना आणि 10 लोकांना पाठवता बघून या. एका गावामध्ये 0 ओबीसी. अरे तिथे ग्रामपंचायतीचा काय म्हणतात सरपंच तोच ओबीसी, 0 ओबीसी. दुसऱ्या गावामध्ये सुद्धा तशीच परिस्थिती. त्या भाषा कमिशनचा हा रिपोर्ट जो आहे हा आम्हाला मान्य नाही.
हा घाई मध्ये काही लोकांनी एअर कंडिशन मध्ये बसून केला. गायकवाड म्हटल्यावर मराठा. अरे गायकवाड दलित पण आहे, गायकवाड माळी सुद्धा आहे, गायकवाड अनेक ठिकाणी. अशा रीतीने जे आहेत नावं आपली बस धरून टाक. ठाण्यासारख्या जिल्ह्यामध्ये शहरामध्ये 8%. अख्खा आगरी कोळी समाज तिकडे आहे. अशा रीतीने जो हा तो माझ्या कमिशनचा जो अहवाल तयार झाला त्यावेळेला खानविलकर नावाचे एक सदस्य तिथे चीफ सुप्रीम कोर्टात बसले होते. ते सांगायचे 15 दिवसात झाला पाहिजे, 20 दिवसात झालं पाहिजे. काय म्हणतात निवडणूक घ्या. घेतल्या ना काही निवडणूक. 92 ठिकाणी निवडणुका झाल्या, 0 ओबीसी. काय करायचं आम्हाला समजेना. पण त्यावेळेला मध्य प्रदेशची निवडणूक आली. त्यावेळेला मग आम्ही म्हटलं आता उत्तर प्रदेशची निवडणूक आली. म्हटलं आता म्हटलं आता काय, आता तुम्हाला जो न्याय जातो ज्यांना. आणि मग हे शिवराज चव्हाण वगैरे जे आहेत ना त्यावेळेचे मुख्यमंत्री ते दिल्लीत गेले. त्यांनी काय केलं, मग त्यांनी एक अहवाल बनवला आणि त्यांना ते राहील. आम्ही पण त्याच मार्गाने गेलो. आम्ही सुद्धा पाठिया कमिशन केलं आणि ते वाचतो. पण आता जे कळत आहे निवडणुका आम्ही सांगितलं सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा आमचं आरक्षण कमी होता कामा नये. कोणाला काय द्यायचं तेवढं द्या, आमचं आरक्षण कमी होता कामा नये. पण तुम्हाला लढावं लागेल, नहीं तो भुजबळ तुम लढो हम कपडा संभाळता. असं नाही चालणार. तुम्हाला हल्ले आपल्यावर होत राहते. आमचे नाशिकचे जे आहेत वामनदादा कर्डक फार मोठा मनुष्य नाही, आता गेले ते तरी समाजाचा. त्याने जे लिहून ठेवलं तुम्हाला सांगतो, हल्लावरती होती हल्ले अभंग मुझे भाले किल्ले. हल्लावरती होती हल्ले अभंग मुझे भाले किल्ले. असाच ताठर माथा आमचा जरा न खाली लवे. तुफान वारा पाऊस धारा मुळीना माशिवे. तुफानातले दिवेल्या मी तुफानातले दिवे. तुफानामध्ये आपल्याला यावं लागेल, लढावं लागेल. जो आपला मान सन्मान देईल त्याला आपण मान सन्मान देऊ. नाहीतर जे तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे, फुले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाच्या माथे हनू काठी. त्याप्रमाणे इज्जत और लाठी दोनों तैयार रखना. जो जिसके लायक है वो उसको दे देना. अंगावर येण्याचा प्रयत्न काय पाहिजे, अजिबात अंगावर येण्याचा प्रयत्न करो. मोहब्बत हो या नफरत, मोहब्बत हो या नफरत, हम पूरा दिल लगा कर करते हैं. हम नफरत भी उतनी करते. त्यामुळे आमच्या वाटेला जाऊ. अलीकडे जे आहे काय काय प्रचार. छत्रपतीचं नाव घेता. छत्रपती काय एका समाजाचे नव्हते. छत्रपतीच्या सैन्याला मावळ्यांचं सैन्य म्हणायचं. मावळे म्हणजे हे मावळे आहे. मुस्लिम किती मुस्लिम होते, कितीतरी मुस्लिम, लाखो मुस्लिमांचं सैन्य सुद्धा होतं. सिद्दी अंबर वहाब, नूरखान बेग शिवरायाच्या सैन्यात सरनोबत. सिद्दी इब्राहिम छत्रपतीचे अंगरक्षक बॉडीगार्ड. सिद्दी हिलाल छत्रपतीच्या घोडदलांचा सेनापती. मदारी मेहतर आग्र्याहून सुटका झाली त्यावेळेला महाराजांचं सोंग घेऊन तिथे झोपलेला मदारी मेहतर. काझी हैदर शिवरायांचा वकील. लक्षात घ्या, अफजल खानाला भेटायला ज्यावेळेला छत्रपती गेले, अफजल खानाचा वकील होता
कृष्णाजी भास्कर कुलकर्णी औरंगजेबच आणि महाराजांचा वकील काझी हैदर महाराजांचा आणि महाराजांना जे वाघ नख बनवून दिलं त्याचं नाव रुस्तमे जमा मुसलमान. पण आम्ही दौलत खान, दर्या सारंग, इब्राहिम खान, किती नावं सांगायची. 12 बरोबर हे सुद्धा शिवरायांच्या बरोबर काम करतो. बहिर्जी नाईक आता तर इंटेलिजन्स फेल होते राव. दंगे होतात काय इंटेलिजन्स फेल, पण बहिर्जी नाईकाचं इंटेलिजन्स कधी फेल झालं नाही. रामोशी समाजाचा, सदोमा माळी समाजाचा खानाची तिथपर्यंत महाराजांना घेऊन जाणार. संभाजी करवर धनगर, नेमाजी शिंदे धनगर, येसाजी गायकवाड माळी, शिवा काशी न्हावी होता. जीवा म्हणून वाचला माणूस, जीवा महाला न्हावी. येसाजी कंक कोळी, राज पाटील कोळी, कान्होजी आंग्रे कोळी, बाजीप्रभू देशपांडे कास ब्राह्मण, रायप्पा महार, सिद्धप्पा महार. अरे सगळीच तर माणसं होते. महाराजांचं स्वराज्य स्थापन करण्यासाठी सगळ्यांनीच आपलं बलिदान दिलं. पण आज महाराष्ट्रामध्ये एक वेगळी परिस्थिती निर्माण होते. यंत्राचा, तंत्राचा, मंत्राचा हा महाराष्ट्र आपण म्हणतो. अलीकडच्या घटना काय झाल्या त्या पहा. संत तुकाराम महाराज म्हणतात, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदा भेद ब्रह्म अमंगल. महात्मा ज्योतिराव फुले म्हणतात, ख्रिस्त मोहम्मद मांग ब्राह्मणाची धरावे पोटाची बंधू करी. सगळ्यांना बरोबर. अलीकडच्या काय झालं बीड मध्ये, संतोष देशमुख निघृण हत्या झाली. आम्ही त्याचा निषेध केला. नाही पकडा, कठीणात कठीण शिक्षा झाली पाहिजे, धडा मिळाला पाहिजे की माणूस माणूस आहे. कुठल्या जातीचा आहे, कुठल्या धर्माचा आहे हा मुद्दा नाही. मराठा समाजाचा आहे तरी सुद्धा तो माणूस आहे. कायदा हातात घेतलेला कुणी चालला नाही. ज्यांनी कायदा हातात घेतला त्यांना धडा शिकवायलाच पाहिजे. फाशी द्या, हरकत नाही. पण हा न्याय जो आहे हा सगळ्यांना समान न्याय मिळाला पाहिजे. एका ठिकाणी एक आणि दुसऱ्या ठिकाणी दुसरा. कसं राजाच्या पाटलानं बलात्कार केला, छत्रपतींना कळलं, सांगितलं त्याला हात पाय छाटून माझ्या समोर उभं करा. संध्याकाळपर्यंत त्याला त्याचा चौरंग धरून महाराजासमोर. त्यांनी विचार करा ना, हा पाटील आहे, बलात्कार केला नाही. संभाजीनगरला धनगर समाजाच्या महिलेला 9 लोकांनी घरात घुसून मारहाण केली. माझ्याकडे वडिलांना सुद्धा मारलं. हा बीडला शिरूर सिद्धेश उर्फ खोक्या भोसले, हा खोक्या कोप याने दीपक ठाकरे आणि महेश ठाकरे पिता पुत्र तोंडातून रक्त येईपर्यंत बॅटने जबर मारहाण केली. गाड्यात त्यांचे जे व्हिडिओ आले एवढे नोटाचे असे त्या त्याचे जवळ जे आहे डॅशबोर्डवर फेकतो पैसा. अरे काय लहान समाजाच्या माणसाला जीव नाही का रे. संभाजीनगर मध्ये एका महिलेवर कटर असो कटर अंग इकडून तिकडून 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 इकडून तिकडून
चिरून काढलं. 222 टाके पडले. 20,000 रुपयाचा तर नुसता त्याला सूचर्स म्हणतात, धागा ऑपरेशनचा लागला. गोधडी सारखं शिवलं तिला. तिने सांग मला गोधडी सारखं शिव. काय चाललं आपल्या राज्यामध्ये? माऊली चोट, धनगर समाजाचा प्रेम प्रकरण एवढा मारला मारून टाकलं. परभणीतला दलित समाजाचा बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर जे काही संविधान तिथे तयार करून ठेवलं होतं त्याचा कुणीतरी त्याला धक्का लावला, नासधूस केली, मोर्चा निघाला आणि ह्या सोमनाथ सूर्यवंशीला अटक झाली. डबल ग्रॅज्युएट, त्याचा आता वकिली पूर्ण होणार होती, त्याला अरेस्ट केलं. मी त्याच्या घरी गेलो होतो. नाही म्हणे तो हार्ट अटॅक मेला. परवाच्या दिवशी रिपोर्ट आला, न्याय दंडाधिकारी पोलिसांच्या मारहाणीमध्ये त्याचा मृत्यू. का? दलित समाजाचा होता, एक सदस्य होता, जाऊ द्या, सोडून द्या, माणुसकीच्या दृष्टीने जे त्या देशमुखांसाठी लढले त्यांचं म्हणणं त्यांना सोडून द्या, जाऊ द्या. का दलित समाजाचा होतं सोडून द्यायचा काय रे बाबा? काय त्याच्या आईला भेटलो, किती गरीब लोक. दुसरी आणखीन केस, कैलास बोराडे, धनगर समाजाचा तरुण, महाशिवरात्रीच्या दिवशी शंकरांच्या मंदिरामध्ये गेला. आता धनगर समाज म्हटल्यानंतर आपल्याला माहिती आहे की देवी अहिल्याबाई होळकर, आणि देवी अहिल्याबाई होळकर म्हटले की हातामध्ये शंकराची पिंड. त्या देशाचे घाट मंदिर सगळे त्यांनी केले. त्या समाजाचा हा मुलगा तो मंदिरात गेला म्हणून त्याला मारलं आणि नंतर कोळशाचा मोठे भट्टी कोळशाची पेटवली. ते छावा सिनेमामध्ये पाहिलं असेल तसं. आणि त्याच्यावर सळ्या ठेवल्या, त्या तापवल्या आणि त्याचं अख्खं अंग भाजून काढलं आणि एक लाल सळी तापलेली त्याच्या गुप्त अंगामध्ये घुसवली. धनगर समाजाचा होता म्हणून धनगर समाजाच्या माणसाने मंदिरात नाही जायचं. काय चाललंय मला काही कळत नाही की आपण कुठे चाललो. आणि बरं किती बरं हे सगळं करून त्याचे व्हिडिओ केले जातात आणि सगळीकडे देतात. बघा आम्ही कसं मारतोय. हा महाराष्ट्र असा कधी नव्हता. संत ज्ञानेश्वराचा महाराष्ट्र, संत मुक्ताबाईचा आपल्या तिथल्या साने गुरुजींचा महाराष्ट्र, महाराष्ट्र बहिणाबाईंचा महाराष्ट्र. अरे किती सुसंस्कृत महाराष्ट्र हा. अवघे विश्वजी माझे खरं म्हणाला म्हणणारे ज्ञानेश्वर. हा क्रूरपणा आला कुठून? तुम्हाला आम्हाला सावध राहावं लागेल. शांतता राखावी लागेल. शांतता राखावी याचा अर्थ गप्पा बसावं असं नाही. जाऊ द्या, हा दलित समाजाचा आहे, मारतोय ना मारू द्या. हा काय धनगर समाज मारतोय ना मारू. हा काय आणखी काहीतरी नावी समाजाचा आहे, मारतोय मारू. अरे कोणी पण असेल काय, सगळ्यांनी जाऊन तिथे धडकलं पाहिजे, बोललं पाहिजे, आवाज उठवलं पाहिजे. तुम्ही उठवलं पाहिजे आणि तुमच्या अगोदर या मागच्या लोकांनी उठवलं पाहिजे. कुठल्याही समाजाचा असेल तो, लहान समाजाचा असता म्हणून काय सांग. माझं तर मी तर लढणार. तुमची ताकद
माझी ताकद है। ये मेरे लोग हैं, मेरी सियासत की जान है। इनके ही हौसलों से बुलंद मेरी उड़ान है। हर शख्स हर साथ इनका कर्ज है मुझ पर। ये मेरे लोग हैं, मेरी ताकत है, मेरी पहचान यही लोग हैं। तुम्ही मला साथ द्यायला पाहिजे, तुम्ही साथ द्यायला पाहिजे। असं नाही की बाबा नाही आम्ही घरी बसू, कुठे असलं तरी जा, निदान जाहीर सभा मोठ्या झाल्या तर समोरचं सरकार राजकीय पक्ष नेहमी किती डोकी जमली याला घाबरतात। थोडी लक्षात आम्ही सुद्धा घरदार सोडून येतोच ना रे, माझ्या बरोबर अनेक सहकारी येतातच ना, त्यांना पण त्रास आहे, एक दिवस त्रास येत घ्यायला आपण लढलं पाहिजे। लोकांचं काय भुजबळ काय भुजबळ, त्या मला सगळ्यांना सांगायचं बाबा मुझे मत देखो हजारों में, मुझे मत देखो हजारों, कदर भुजबळाने अरे नाही रे, मुझे मत देखो हजारों में, हम बिका नहीं करते बाजारों में, बिका लड़ेंगे आखिरी दम तक लड़ेंगे। आणि जिथे जिथे अन्याय आहे, ओबीसी बलुतेदार तुमचे भटका त्या ठिकाणी सरकारच्या विरुद्ध सुद्धा लढायला तुम्हाला उभं राहावं लागेल। रस्त्यावर जळगाव पासून कुठे महिला अन्याय होत असेल, सगळ्यांनी एकत्र होऊन लढावं लागेल। महाराष्ट्र जो आहे छत्रपतींचा हा एकत्रित ठेवावा लागेल। दुसऱ्या राज्यामध्ये इथल्या प्रत्येकाला मराठा म्हणतात आपल्याला सगळं, जो महाराष्ट्रात राहतो तो मराठा म्हणतो। आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो, आपला महाराष्ट्र चांगला साधू संतांचा महाराष्ट्र, शूरवीर छत्रपती फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र हा शांततेने आपण पुढे नेऊया, उद्योग धंदे उभे करूया, बेकार हातांना काम देऊया, गरिबांच्या हातात 2 पैसे मिळतील यासाठी प्रयत्न करूया, हा महाराष्ट्र मोठा करूया। परंतु अशा या लढाईने आपापल्या लढाईने जर महाराष्ट्राचे असे हाल झाले तर लक्षात ठेवा, महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले, मराठा राष्ट्र घाला चाले, खरा वीरवैरी पराधीनतेचा महाराष्ट्र आधार या भारताचा, महाराष्ट्र या भारताचा आधार। आणि म्हणून हा महाराष्ट्राचा मजबूत करायला हवा, आणि त्यासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन काम करायला पाहिजे, एकमेकाला साथ द्यायला पाहिजे, हीच तुमच्याकडून मी अपेक्षा करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय ज्योती, जय क्रांती।